भक्तिप्रवाहामध्ये तुमचं स्वागत आहे. जय जय स्वामी समर्थच्या आजच्या भागात स्वामी बगारामला म्हणत असतात की आम्ही खोटं बोललोच नाही. आम्ही जे बोललो त्याचा अर्थ तुला कळालाच नाही. त्यावर आचार्य म्हणतात, हो मग या पामराला अर्थ कळेल असं नीट समजावून तरी सांगा. त्यावर स्वामी म्हणतात, ऐक तर मग. यशस्वी उद्योग आणि जीवनाचा कानमंत्र. पहिला कानमंत्र, सावलीतून कामाला जा आणि सावलीतून कामावर ये. ह्याचा अर्थ, सूर्योदयाच्या आधी कामावर जा आणि सूर्यास्तानंतर घरी परत ये. दुसरा कानमंत्र, घराला आणि शेताला चामड्याचं कुंपण घाल. अरे ह्याचा अर्थ, एखादा कुत्रा पाळ जो घराचं आणि शेताचं रक्षण करेल. तिसरा कानमंत्र, जेवणात रोज गोडधोड खा. याचा अर्थ, समोर ताटात जे काही वाढलं असेल ते गोड मानून खा. आणि चौथा कानमंत्र, बायकोला बांधून ठेव. अर्थात पत्नीला प्रेमाच्या धाग्यानं बांधून ठेव. कारण पतीच्या उत्कर्षाकरता पत्नीच कारणीभूत असते. कळलं का रे ज्ञानपंडित रामाचार्य? हम जो बोलते हैं जरूरी नहीं कि हम वही कहना चाहते हैं. बगाराम रडू लागतो. स्वामींच्या पाया पडून त्यांना माफ करा म्हणून सांगतो. स्वामी म्हणतात, पुरे झालं कौतुक. बगाराम म्हणतो, माफ करा स्वामी, माझ्याकडून चूक झाली. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आचार्याकडे बघून म्हणतात, चल, आणि तिकडनं निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ भुजंगभाऊ आणि गावातली सगळी मंडळी निघून जातात. सगळे गेल्यानंतर आचार्य म्हणतात, ह्या बुवाचं असंच असतं, नेहमी काही ना काहीतरी सांगतो आणि अलगद निघतो, तेही लगेच. सुमुख म्हणतो, तुम्हीही तोंडावर पडता, तेही लगेच, आणि तिकडनं पळतो. त्याच्या पाठोपाठ आचार्यही जातात. तर श्यामराव एकटेच उभे राहून विचार करत असतात. त्यांच्या मनी काहीतरी चाललं असतं. इथे चंदा महलात अस्वस्थ असते. ती भागुताईंना बोलवते. भागुताई विचारतात, काय झालं? चंदा म्हणते, भागुताई, तुम्ही माझं एक काम कराल का? आत्ताच्या आत्ता स्वामींच्या मठात जा आणि त्यांना सांग की. तेवढ्यातच दाजीबांचा आवाज येतो, चंदा राणी. आणि तिथे दाजीबा, देवयानी आणि आईसाहेब येतात. दाजीबा म्हणतात, काय सांगायचे ते आम्हाला सांगा ना, आम्ही देतो निरोप तुमच्या स्वामींना. देवयानी म्हणते, आमचा संशय खरा ठरला. हिने तुमचं आणि श्यामरावचं बोलणं ऐकलं आणि आता त्या बुवाकडे चुगली करणार आहे. दाजीबा म्हणतात, तुम्ही पुन्हा पुन्हा असा का वागतात चंदाराणी? का अशी प्रेमाची परीक्षा घेता तुम्ही? तुमच्यासाठी आम्ही ह्यांच्याशी भांडलो आणि तुम्ही आम्हाला काय दिलं? विश्वासघात. का? त्यावर चंदाराणी म्हणते, कारण तुम्ही चुकीचं वागताय सरकार, आणि माझ्या पतीच्या हातून चूक घडावी असं मला नाही वाटत. दाजीबा चिडून म्हणतात, चंदा राणी, आणि तिच्याकडे रागाने बघत असतात. देवयानी म्हणते, पाहिलंच सरकार, अहो तुम्हाला उलट बोलली, तुम्ही चुकीचं वागताय असं बोलली. ह्या बागू करवी निरोप पाठवून तुमच्या मनसुब्यावर पाणी फिरवणार होती ही. दाजीबा खूप चिडलेले असतात. ते म्हणतात, देवयानी बाईसाहेब, आमचा चाबूक घेऊन या आत्ताच्या आत्ता, ताबडतोब. हे ऐकताच चंदा खूपच घाबरते. तर देवयानी हसू लागते आणि तिने चाबूक आधीच आणलेला असतो तो ती दाजीबांच्या हातात देते. दाजीबा चाबूक हातात घेतात आणि म्हणतात, दाजीबाचा सुबा, तिथं नाही कुणाला मुबा, आणि हात उगारायला उचलतात. पण ते तिला मारत नाही. ते तो जमिनीवर आपटतात आणि तिकडनं रागाने निघून जातात आणि आपल्या कक्षात जाऊन ते स्वतःलाच मारून घेतात. चंदा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करते, पण ते ऐकतच नाही. आईसाहेब म्हणतात, सरकार. आईसाहेब असं म्हटल्याबरोबर दाजीबा म्हणतात, आईसाहेब, आमच्यामध्ये कोणी पण येणार नाही, आणि ते परत चाबकानी स्वतःलाच मारायला लागतात. देवयानी म्हणते, सरकार, अहो हिचा चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय? द्या तो चाबूक आधी माझ्याकडे. दाजीबा तिलाही ओरडतात आणि गप्प करतात. दाजीबा म्हणतात, आईसाहेब, चंदाराणी आमची कमजोरी आहे. ह्या हातानं आम्ही सजा त्यांना नाही देऊ शकत.
पण आजच्या चुकीसाठी त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपतोय. आणि लक्षात ठेवा, एकच शिक्षा, आणि जी आमच्या चंदाराणीच्या जीवावर बेदणार नाही अशी शिक्षा. हे ऐकताच देव्यानी मनोमनी म्हणते, आईसाहेब, हिला शिक्षा देताना फक्त मला बोलवा. हिच्या जीवावर नाही तर हिच्या मनावर आम्ही घाव घालू. दाजीबा चंदाकडे बघतात आणि म्हणतात, चंदाराणी, आम्हाला असं काहीच करायचं नव्हतं, पण तुम्ही आम्हाला भाग पाडलं. ते चाबूक तिथेच फेकतात आणि तिकडनं निघून जातात. इथे चंदा हात जोडून स्वामींकडे प्रार्थना करते. तर इथे वटवृक्षाखाली उभे असलेले स्वामी म्हणतात, चांदुले, आज पहिल्यांदा तू दाजीबाला थेट त्याची चूक दाखवून द्यायला हिम्मत केलीस. त्याचा दानवापासूनचा देवापर्यंतचा प्रवास सुरू झालाय. वाट कठीण आहे तुझी, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सुमुख आचार्यांना काव्य म्हणून दाखवत असतो. आचार्य म्हणतात, सुमुखा, सकाळ सकाळ त्या राचप्पाच्या पाया पडून आलास की काय? नाही नाही, बुद्धी दरिद्री होतासच तू, पण आता वाचा दरिद्रीही झालायस. हे असे कर्मदरिद्री काव्य करणार असशील ना, तर चालता हो, तेही लगेच. आणि ते दोघं गयानी दिलेलं पेय पिऊ लागतात. आचार्य ते पितात आणि म्हणतात, आपल्या घरातली साखर त्या बुवाला देऊन टाकलीस की काय? तेवढ्यातच तिकडे शामराव येतात. आचार्य, आचार्य. आचार्य त्याला हाताने इशारा करतात आणि तिकडे गया बसली आहे हे सांगतात. आचार्य गयाला म्हणतात, आत निघा आणि पुन्हा तोंड दाखवायचं धाडस करू नका. चला निघा. गया आत गेल्यानंतर आचार्य विचारतात की तू इथे काय करतोयस? राजवाड्यात जाणार होतास ना, मग तू इथे का आलास? शामरावच्या डोक्यात बगारामच्या घरी घडलेलं सगळं आठवत असतं. शामराव आचार्याला हात जोडून म्हणतो, आचार्य, मला माफ करा, पण मला असं वाटतंय की माझं कुठेतरी चुकतंय. स्वामींचं रूप जे मी आज पाहिलं ना, ते काहीतरी वेगळंच भासलं मला. प्रत्यक्ष मालोजीराजे पण त्यांना खूप मानतात. अहो, मी तर साधारण माणूस आहे. मला असं वाटतंय मी सुद्धा त्यांना शरण जायला पाहिजे. हे ऐकताच सुमुख म्हणतो, अपरित घडलं, अपरित घडलं, अपरित घडलं हो. असं कसं झालं, असं कसं झालं, असं कसं झालं हो. मुंगी उडाली आकाशी, तिन्ही गेले सूर्याशी. अकृत घडलं, अकृत घडलं, अकृत घडलं हो. हे ऐकताच आचार्य म्हणतात, सुमुखा, श्रीमुखात सुनावेन. शामराव म्हणतो, आचार्य, ह्याच्यात त्यांचा काय दोष आहे? खरंच अकृत घडलं आहे. सुमुख म्हणतो, श्याम्या, ते म्हणले मला, पण म्हटले तुझ्यासाठी. कळलं काय श्याम? आचार्य म्हणतात, श्याम? त्यावर सुमुख म्हणतो, होय श्यामराव, श्याम. श्यामराव म्हणायचं हक्क ह्यांनी गमवला आहे आता. सुमुख म्हणतो, नाही, मला तुम्ही सांगा, आजपर्यंत तुम्ही ह्याच्या हक्कासाठी काय काय नाही केलं हो? अहो, ह्याचे सर्व लाड पुरवले. अहो, एवढंच काय, दाजीबा सरकारांनी ह्याच्यासोबत शिपाई पण धाडले. ह्यानं वार करायचा सोडून घेतली ती माघार. आचार्य म्हणतात, शामराव, तुम्हाला जायचं आहे ना? तुम्हाला त्या बुवाच्या पायाकडे डोकं ठेवावंसं वाटतंय ना? जा आणि राजांनाही जाऊन सांगा, ह्या मठाच्या जमिनीत मला काहीही रस नाही. मुख म्हणतात, अहो आचार्य, हे काय बोलताय तुम्ही? हे काय करताय? असं करू नका. थांबवा, त्याला जाण्यापासून थांबवा. आचार्य म्हणतात, अरे शामरावला थांबवण्यासाठी आपण कोण? जो तो आपल्या मर्जीचा मालक. जा शामराव, जा, तुमच्या मनासारखं वागा, तेही लगेच. इथे नरहरी, भुजंग, सरकार आणि चोळप्पा बसलेले असतात. चोळप्पा म्हणतात, सरकार, आपण बार्शीला जाऊन आलो, पण आपल्याला हवं तसं काही हाती लागलंच नाही. नरहरी म्हणतात, खरंच फेरी फुकट गेली असं म्हणायचं. त्यावर चोळप्पा म्हणतात, हे बघा, फुकट गेली असं नाही म्हणायचं. भुजंगभाऊ म्हणतात, बार्शीला त्याचं घर आहे हे मात्र खरं आहे. त्यावर सरकार म्हणतात, म्हणजे त्यांनी दिलेली माहिती खोटी आहे असं तर नाही? राहता मुद्दा राहिला तो जमिनीचा. त्यावर नीटशी माहिती मिळाली असती तर सोपं झालं असतं. त्यावर चोळप्पा म्हणतात, अहो सावकार, पण आपण त्याला आता शोधायचं कसं? हे बोलत असतानाच तिकडनं स्वामी येतात आणि म्हणतात, चोळ्या, तुम्हाला हे नसते उद्योग करायला सांगितलं कोणी? आमची काळजी करू नका, सांगितलं ना तुम्हाला.
अरे त्यापेक्षा पंढरपूरच्या आसपासच्या परिस्थितीत अवकळा पसरली आहे. भुकेल्यांना अन्न द्या, विवस्त्रल्यांना वस्त्र द्या. अरे माणूस म्हणून माणसाला मदत करा, माणुसकी जपा. त्यावर चोळप्पा म्हणतात, स्वामी तुम्ही दिलेल्या या कार्याला आतापासूनच आम्ही सुरुवात करतो. अहो पण काय करणार, आपल्या या मठाच्या जमिनीचं प्रकरण मनाला शांतताच मिळू देत नाहीये. अरे त्या श्याम्याला शोधण्यात तुम्ही तुमचा वेळ असाच घालवणार आहेत का? योग्य वेळ आली की तो बरोबर येईल आमच्याकडे. आणि हा एपिसोड इथेच संपतो. श्री स्वामी समर्थ.